नमस्कार, स्वादगृह रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मसाला खिचडी बनवत आहोत। तर त्यासाठी मी इथं तांदूळ घेतले, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर इथं भाजीपाला चिरून घेतलेला आहे, म्हणजेच कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, वाटाणे, हिरवी मिरची, आलू आणि इथं पानगोबी घेतलेली आहे। आता इथं सोयाबीन वडी मी भिजत घातली होती। गॅसवर कुकर ठेवलेला आहे। तर आता याच्यामध्ये तेल घालून घेतलं, गरम झालेलं आहे। तर आता 1 चम्मच मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे मोठ्या चम्मचने आणि इथं थोडे खडे मसाले घेतलेले आहेत, ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर कांदा घालायचा, त्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि थोडं अद्रक आणि लसणाची पेस्ट त्याला परतून घ्यायचं सोनेरी रंगावर। आणि नंतर याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे, शेंगदाणे आवडीनुसार घालायचे, आपल्याला आवडत असेल तर घाला। इथं आलू, वाटाणे टाकून घेतले मी। लगेचच टोमॅटो टाकलेला आहे, त्याला पण आता परतून आपल्याला थोडं मऊ होऊ द्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये पानगोबी घालून घ्यायची आहे। आता इथं सांबार मसाला 1 चम्मच घातलेला आहे मी। इथं धनिया पावडर टाकलेला आहे 1 चम्मच, त्याला पण परतून घेतलेला आहे। आता इथं सोयाबीन वडी घालूया। सोयाबीन वडी छान लागते खिचडीमध्ये आणि खायला पण पौष्टिक असते। आता इथं तांदूळ मी 15 मिनिट भिजत घातले होते, आता ते पण याच्यामध्ये धुवून टाकून दिले। आता इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकलं आणि नंतर आता परतून घेऊया। याच्यामध्ये थोडा गरम मसाला घातलेला आहे मी। आता याला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया। आणि बघा, अगदी कमी वेळामध्ये मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे। त्यावर थोडी कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार आहे। आता एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्याच्या सोबतच आता इथं मस्त अशी पापड, आंब्याचं लोणचं, बघा एकदम भारी लागते खायला। एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सोबतच सबस्क्राईब करा।